नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आज संसदेत अर्थसंकल्प सादर करणार. चालू वित्तीय वर्षात देशाचा विकास दर 7.4% राहण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षण अहवालात व्यक्त. भूसंपादन विधेयक शेतकरी हिताचंच, राजकीय हेतूने विरोधक अपप्रचार करत असल्याचा नितीन गडकरी यांचा दावा. भूसंपादन विधेयक म्हणजे विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचा प्रकार, उद्धव ठाकरे यांचा आरोप. आणि राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. पाहूया सविस्तर वृत्त. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काल संसदेत 2014-15 या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल मांडला. 2015-16 या वर्षात आर्थिक विकास दर 8.1% ते 8.5% राहण्याचा अंदाज अहवालात वर्तवण्यात आला असून पुढल्या काळात 2 आकडी विकास दर गाठणं भारताला शक्य होईल असं जेटली म्हणाले. 2014-15 या वर्षात 7.4% विकास दर राहण्याचा अंदाज अहवालात मांडण्यात आला आहे. 2013 पासून चलन फुगवट्याच्या दरात 6% घट झाली असून आगामी काळात तो 5 ते 5.5% राहील असा अंदाज आहे. 2014-15 या वर्षात अन्नधान्याचं उत्पादन 257.7 दशलक्ष टन राहण्याचा अंदाज असून गेल्या 5 वर्षातल्या सरासरी उत्पादनापेक्षा ते 8.5 दशलक्ष टनांनी अधिक असल्याचं आर्थिक पाहणी अहवालात म्हटलं आहे. विशेष म्हणजे नैऋत्य मोसमी पावसात 12% तूट राहूनही उत्पादनातला तोटा आधीच्या वर्षाच्या तुलनेत 3% ठेवणं शक्य झालं आहे. राष्ट्रीय सामायिक कृषी बाजारपेठ स्थापन करण्याची गरजही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. 2015-16 या वर्षात चालू खात्यातील तूट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या 1% राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. औद्योगिक क्षेत्रात हळूहळू सुधारणा होत असल्याचं अहवालात आकडेवारी देऊन नमूद करण्यात आलं आहे. देशात गुंतवणुकीसाठी अधिक अनुकूल वातावरण तयार करण्याची, सार्वजनिक गुंतवणुकीचं पुनरुत्थान करण्याची गरज आहे. वित्तीय मजबूती आणि महसुलात वाढ याला सरकारचं प्राधान्य राहील असं आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटलं आहे. काल सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालाचे शेअर बाजारातही सकारात्मक पडसाद उमटले. दरम्यान केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आज संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. कसा असेल यंदाचा अर्थसंकल्प? आयकराची सवलत वाढेल का? महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार आणि शेतकऱ्यांसाठी नवं काय असेल? अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या घोषणा. संसदेत नरेंद्र मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प. सर्वसामान्यांच्या आशा आकांक्षा आणि नेत्यांच्या प्रतिक्रिया. तज्ञांसोबत चर्चा आणि अर्थसंकल्पाचं साधं सुलभ विश्लेषण जाणून घेण्यासाठी अवश्य पहा अर्थसंकल्प विशेष कार्यक्रम शनिवार 28 फेब्रुवारी दुपारी 12:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. केंद्रातलं राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार आज आपला पहिला पूर्ण सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करेल. या पार्श्वभूमीवर समाजातल्या विविध क्षेत्रातल्या नागरिकांनी या अर्थसंकल्पाकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. मुळात उत्पन्नाचे स्रोत अधिक असलेल्या सर्व माणसांची माहिती कलेक्ट करण्याची एक प्रक्रिया तयार व्हावी आणि त्यातून या टॅक्सच्या माध्यमातून देशाच्या विकासासाठी मिळणारं उत्पन्न अधिकाधिक कर रूपाने सरकारने मिळवावं. आयकराच्या बाबतीत जी बेसिक मर्यादा सध्या 2.5 लाख रुपये आहे ती वाढवण्याची नितांत गरज आहे. कर प्रणाली आहे ती सुटसुटीत करावी आणि वेगवेगळ्या नावाखाली बरेचसे टॅक्सेस आम्हाला भरावे लागतात. तर ते जर त्यांनी एक छत्राखाली आणून आणि एक टॅक्सेसचा एक रेट ठरवून ठेवला तर तेवढ्या याच्यात ते सगळ्यांना ते सोयीचं होईल. गृहिणींसाठी, गृह उद्योगासाठी कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे. घरगुती उद्योगासाठी महिलांना काहीतरी असा प्लॅटफॉर्म छोटासा द्यावा. जे काही अर्थमंत्र्यांनी बजेट सादर करावा तो आम जनतेला परवडण्यासारखा असावा. बजेटमध्ये शेतकऱ्याला एक केंद्रबिंदू म्हणून शेतकऱ्याच्या अवतीभोवती जर तुम्ही बजेट ठेवलं आणि त्या दृष्टिकोनातून ठोस असे जर काही याच्यामध्ये हे केलेत आणि मुळात अगोदर सिंचन व्यवस्था आणि साठवणुकीची व्यवस्था ही महत्वाची. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य किंमत कशी मिळेल अशी उपाययोजना करावी. जीएसटी जर त्याने इम्प्लिमेंट केला, व्यवस्थित इम्प्लिमेंट केला, ज्या उद्देशाने वॅट केला होता तसा जीएसटी इम्प्लिमेंट केला तर बिझनेस करणं फार सोयीस्कर होईल आणि इझी होईल. केंद्र सरकारने शक्यतोवर ग्रामीण भागामध्ये होणाऱ्या सुविधा किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बाबत जास्तीत जास्त लक्ष घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
सुधारित भूसंपादन विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा अपप्रचार केवळ राजकीय हेतून सुरू असून या विधेयकात शेतकऱ्यांचं अहित करणारी एकही गोष्ट नसल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. आमच्या सरकारनं शेतकऱ्यांना सगळ्या ठिकाणी चौपट मोबदला म्हणून 3,000 कोटी रुपये आतापर्यंत दिले आहेत असंही गडकरी म्हणाले. हा कायदा केंद्र सरकारचा असला तरी नियम राज्य सरकारचे लागू होणार आहे. देशात सर्वात जास्त जमीन सिंचनासाठी संपादित केली जाते. मात्र यासाठी जुन्या विधेयकानुसार जमीन अधिग्रहण तर करताच येणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या सिंचनात मागे असलेल्या राज्यात एकही सिंचन प्रकल्प होऊ शकणार नाही असंही गडकरी म्हणाले. भूसंपादन विधेयक म्हणजे विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीनं घेण्यासारखं आहे. त्यामुळे शिवसेनेचा या विधेयकाला विरोध आहे असं शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत बोलत होते. विकासाला आपला विरोध नाही, मात्र हे विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचं नसल्यामुळे विधेयकाला विरोध आहे असंही ठाकरे यांनी स्पष्ट केलं. विकासाच्या नावाखाली या अध्यादेशाद्वारे गरीब शेतकरी अधिकच गरीब होतील असा आरोपही त्यांनी केला. मुंबई पोर्ट ट्रस्टची 1 इंचही जागा बांधकाम व्यावसायिकांना दिली जाणार नाही असं केंद्रीय जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. मुंबईतल्या नूतनीकरण केलेल्या ससून गोदी प्रवेशद्वाराचं आणि बेल टॉवर क्लॉक म्हणजेच घंटाघर घड्याळाचं लोकार्पण गडकरींच्या हस्ते काल झालं. त्यावेळी ते बोलत होते. मच्छीमार बांधवांना हटवण्याचा सरकारचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं सांगत मुंबई पोर्ट ट्रस्टचा विकास करताना गरिबांच्या हिताचं रक्षण केलं जाईल असं गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यात नोकर भरती आणि बढत्यांमधलं आरक्षण रद्द केलं तर मंत्रिपदाचा राजीनामा देऊ असा इशारा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिला आहे. राज्य प्रशासकीय ट्रिब्युनल म्हणजेच मॅटनं सरकारी नोकऱ्यांमधलं आणि बढतीतलं आरक्षण रद्द केलं आहे. मात्र या निर्णयाला आव्हान देण्यासाठी सरकारजवळ वेळ असून सरकार यासाठी सकारात्मक आहे असंही बडोले म्हणाले. मॅटचा निर्णय रद्द झाला नाही तर राजीनामा देऊ असं बडोले यांनी काल मुंबईत सांगितलं. आदिवासी समाजाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला असला तरी खर्चाच्या तुलनेत आदिवासी समाजाचा व्हायला पाहिजे तेवढा विकास झालेला नाही. अजूनही अनेक पाड्यांमध्ये वीज आणि इतर सोयीसुविधा नाही असं आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी म्हटलं आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या वाण्याविहीर इथं काल ते आदिवासी समाज मेळाव्यात बोलत होते. राज्य सरकार आदिवासींच्या उत्थानासाठी कटिबद्ध आहे. आता आदिवासी समाजाच्या विकासाला प्राधान्य देण्यात येईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. आदिवासी विकास विभागासह केंद्र शासनाच्या विविध योजनांमार्फत कित्येक कोटींचं अनुदान मिळतं. त्याचा वापर आता खऱ्या अर्थानं आदिवासी विकासासाठी केला जाईल असंही सावरा म्हणाले. आदिवासींच्या ताब्यात असलेल्या अतिक्रमित वनजमिनींच्या हक्कांबाबत सावरा यांनी शेतकऱ्यांचीही चर्चा केली. सावरा यांच्या हस्ते यावेळी लाभार्थी शेतकऱ्यांना डिझेल इंजिनाचं वाटप करण्यात आलं. राज्यातली वीज गळती आणि वीज चोरी शेतकऱ्यांच्या माथी मारून महावितरण राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांचं अनुदान लाटत आहे असा आरोप शेकापचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक डॉ. ND पाटील यांनी केला आहे. राज्यातल्या सर्व कृषी पंपांना तातडीनं वीज मीटर बसवण्याची मागणी त्यांनी केली. वीज दरवाढी विरोधात कोल्हापूर इथं महावितरण कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं काल आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. कृषी पंपासाठी 72 पैसे प्रति युनिट वीज दर ठरला असताना सध्या ₹1.25 युनिट दरानं विजेची देयकं काढली जात आहेत. शेतकऱ्यांवर अतिरिक्त बोजा पडत असतानाच सरकारनं महावितरणच्या तिप्पट दरवाढीच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे असा आरोप करून ही दरवाढ मागे घेण्याची मागणी पाटील यांनी केली. पुणे महानगरपालिकेचा 4,469 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष करणे गुरुजी यांनी काल सादर केला. या अर्थसंकल्पात पुण्याला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. पुण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी 500 कोटी तर घनकचरा व्यवस्थापनासाठी 379 कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात आहे. शहराचा समतोल विकास साधताना प्रत्येकाची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असल्याचं करणे गुरुजी यांनी यावेळी सांगितलं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे काल पुण्यात नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांना दृकश्राव्य माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी युवक युवतींनी तोंडाला पट्ट्या बांधून आदरांजली वाहिली. एखादी व्यक्ती वेगळा विचार मांडत असेल तर त्याला संपवण्याचं काम सध्या होत आहे. मला विचार, भाष्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे अशा आशयाचे फलकही यावेळी लावण्यात आले होते. नुपूर देसाई यांनी यावेळी आपले विचार मांडले. आज आपल्या समाज जीवनामध्ये जे काही घडतंय म्हणजे ही जी जागा आहे जिथे डॉक्टर दाभोळकरांचा खून करण्यात आला किंवा गेल्या आठवड्यामध्ये कॉम्रेड पानसरे यांचा कोल्हापूरमध्ये खून करण्यात आला,
तर यामुळे तरुणाईमध्ये अस्वस्थता आहे आणि त्या तरुणाईचाच भाग असलेल्या कलाकारांमध्येही प्रचंड अस्वस्थता होती आणि त्यामुळे हे जे काही घडतंय आपल्या आजूबाजूला त्या दाहक सत्याला कसं भिडायचं, कसं सामोरं जायचं आणि त्याचा निषेध वेगवेगळ्या माध्यमांमधून कसा करायचा असा विचार करून हे इथे आलेले आहेत. मीरा भाईंदरच्या महापौरपदी काल झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या गीता जैन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कॅटलिन परेरा यांचा 7 मतांनी पराभव केला. जैन यांना 48 तर परेरा यांना 41 मतं मिळाली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या प्रदीप पाटील यांनी काँग्रेसच्या हंसकुमार पांडे यांच्यावर 48 विरुद्ध 41 मतांनी विजय मिळवला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 सदस्य गैरहजर राहिले. यंदाच्या निवडणुकीत भाजपा सेना युतीला बहुजन विकास आघाडीचाही पाठिंबा मिळाला. भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण यांच्या गौरवार्थ 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञानावर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे. राज्य उभारणीसाठी विज्ञान ही यावर्षीच्या विज्ञान दिनाची संकल्पना आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता इतर अनेक घटकांसह महत्त्वाचा असतो तो विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन म्हणजे आयुष्याकडे तर्कसंगत आणि वस्तुनिष्ठपणे पाहण्याची सवय. आजच्या अशांत आणि कोलाहलानं गजबजलेल्या वातावरणात हतबल माणूस अंधश्रद्धेचा आश्रय घेतो. हा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाच्या अभावाचा परिणाम. या परिस्थितीत वैज्ञानिक विचारसरणीचा प्रसार आणि रुजुवात शालेय वयापासूनच होणं आवश्यक आहे. विज्ञान ही काही तयार आणि स्वयंपूर्ण व्यवस्था नाही. ती सतत प्रवाहमान, नव्यानं घडत जाणारी आणि स्वतःला विकसित करत राहणारी लवचिक विचार प्रणाली आहे. विज्ञानामुळे माणसाचं व्यक्तित रूपांतर व्हायला हातभार लागतो. सतत प्रश्न विचारत राहणं हा विज्ञानाचा स्वभाव. अपार कुतूहल आणि तीव्र जिज्ञासा हा त्याचा पाया. मानवतेचा विकास होण्यासाठी हे 2 गुण अत्यंत महत्त्वाचे. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी हे कुतूहल जागतं ठेवणं आवश्यक आहे. असं झालं तर होणारा विकास खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक असेल. धुळे जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीनं तांबड्या मातीतील आखाड्यात होणाऱ्या कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. गोपीनाथजी मुंडे नगरीत भाजपानं आयोजित केलेल्या या स्पर्धेत राज्यभरातून 700 पहलवान सहभागी झाले आहेत. जुन्या काळात पारंपरिक मातीतल्या कुस्ती गाजवणारे पंजाबातले पहलवान श्यामसुंदर बुद्धा सिंग यांच्या हस्ते या नमो नमो वीर कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन झालं. मन आणि बुद्धी तजेलदार राहण्यासाठी तसंच आरोग्य संपन्न आयुष्यासाठी असणाऱ्या या खेळाला राजमान्यता मिळायला हवी असं सिंग यावेळी म्हणाले. कोल्हापूरनंतर धुळे देखील कुस्ती पंढरी म्हणून ओळखलं जात आहे. मात्र आता ही ओळख थोडीशी पुसली जाते. युवकांना व्यायाम आणि बलसाधनेची जोड मिळावी यासाठी ही स्पर्धा आयोजित केल्याचं आयोजकांनी सांगितलं. ही स्पर्धा उद्यापर्यंत चालणार आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आज संसदेत अर्थसंकल्प सादर करणार. चालू वित्तीय वर्षात देशाचा विकास दर 7.4% राहण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षण अहवालात व्यक्त. भूसंपादन विधेयक शेतकरी हिताचंच, राजकीय हेतूनं विरोधक अपप्रचार करत असल्याचा नितीन गडकरी यांचा दावा. भूसंपादन विधेयक म्हणजे विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचा प्रकार, उद्धव ठाकरे यांचा आरोप. आणि राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.